किती घाण आहे. कॉलेजचा पहिला दिवस आणि त्याची माझी अशी परिस्थिती. मित्रांनो गाडी निम्म्या अर्धी काही ना छोट्या वेळेला घरापाशी आणले बघा. कस तर असू दे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी ट्रॉली केल्या मोकळी. आता आणि आली पुन्हा भरला. संतुड्याला सकाळ सकाळी चहा पाजून आणले. ते बघा ट्रॅक्टर सायलेन्सर संग काय झाले, कोडमोड वाजायला लागले. इथल्या हे लूज झाल्यात पूर्ण त्या डावळ्यात, तरी पण लूज झाल्यात. जर वेल्डिंग मशीन होती तेव्हा मी म्हणालो त्या आतलं स्पॉट भरून घ्यायचं, पण ट्रॅक्टर खाली होतं, इथं वर नव्हतं ट्रॅक्टर, घरापासून नव्हतं. आणि जेव्हा ट्रॅक्टर आलं तेव्हा वेल्डिंग मशीन गेली. मित्रांनो भरलं बघा, शेवटाला बसून झालं तरी पण भरलंय. आणि जागा किती बक्कळ कुचून आणि शेवटाला जरा कमी पडलंय. तर पुढं तरी पण भरले बक्कळ, सुट्टी दिली नाही. पोती एवढी बाहेर काढल्यात टॉलीपेक्षा. पडायची शक्यता आहे. संतुडीला मग उभा करतो. संतुडी कसली गाणी ऐकतो सर तू? सगळे एकदम सोलायची. मित्रांनो आणून लावले ट्रॅक्टर इथं. आता झालं बघा टाटा बाय बाय. कारण आता हे प्लॅनिंग नाही आमचं म्हणजे मला जायचं कॉलेजला. पटापट आंघोळ करतो. माझ्याकडे पण बाय. तर हे काय झाली बघा आंघोळी. गाडी बघा पहिल्या दिवशी किती घाण आहे. कॉलेजचा पहिला दिवस आणि त्याची माझी अशी परिस्थिती. त्यात गाडी धुवायचं म्हणतं तरी वेळ नाही, कारण लई वेळ झाला. आता वाजल्यात किती बघा, 11:22 झाल्यात. कॉलेज भरते 11 वाजता, 11:30 तर इथेच वाजल्यात. लई गडबडीने गेलं पाहिजे. असं दे चालायचं, शेतकरी पॅटर्न नाही येऊ. मित्रांनो जाता जाता पाऊस आला की बघा गँग. मित्रांनो कॉलेज जाताना तर घाण व्हायची काही इच्छा नाही. पाणी उडते पायावरती लई. पाऊस पण काय सुट्टी दे ना. कॉलेजचा पहिला दिवस आहे त्यात. मित्रांनो 50% राड वाचवत तर आलोय. आता आलोय डायरेक्ट कॉलेजपाशी. थोड्याच अंतरावर कॉलेज आहे. शाळेच्या कॉलेजच्या दारात पण मित्रांनो एक लेक्चर झालं. आता चालू कॅन्टीनला. काय सांगायचं पाऊस आलाय थोडा. तर संकेत बघा कसा बसलेला आहे तिकडे बघा. आणि आम्ही सगळी कॉलेज सुटलं बघा. फायदा सोडायला सांगली चाललो मी, संख्या आणि फायदा. बाकी प्रीतम आणि एकदा जोरदार गेला पुढं. मला पण मित्रांनो फायदा सोडून प्रीतमला घेतलंय. आणि ती एक गाडी आहे. आपली गाडी पण घेतली आहे. मी वरनं आता चाललोय घराकडं. काही सध्याचा विषय असा, कॉलेजमधनं घरात येऊन हातपाय धुवून कपडे बदलून जेवण करून थंडी वाजायला ते म्हणताना झोपून टाकलेलो. आणि डायरेक्ट आता थोड्या वेळापूर्वी छोट्या वेळाचा फोन आला. आणि छोट्या वेळानं सांगितला कुठं जायचं, नागज फाटा कवठे मग काय इकडे कुठं तर जायचं आहे, त्यांच्या हातींना सोडायला जायचं आहे. मग छोट्या वेळानं बोलवून घेतलं. आता चालू छोट्या वेळाच्या घराकडं. मित्रांनो आले बघा छोट्या वेळापाशी. घालते अंगावर आता मारती एकदा. मित्रांनो चाललो बघा. आत्ती गाव कुठलं तुमचं? अरे गाव कुच्ची साईडला. कुच्ची गाव. हा आणि कवट्यात राहायला आहे आम्ही. हा सगळ्यात पहिलं तर आत्तीनं सोडायला कवट्याला जायचं आहे आणि मग नागज फाट्याला. तर मित्रांनो कवटेमंकाळ मध्ये आले बघा. आणि कवटेमंकाळ मध्ये येऊन आत्ती त्यांच्या घराकडे जायला बारकं पोरं घालतं न्यायला. छोटं बाय म्हणते त्याला गाडी बरोबर पळवतोस काय. ती बघा लागली कसलं पळवायला. गाडीच्या पुढे पळवा लागलाय. त्याच्यापेक्षा जोरात पळवत्या डबल. तर मित्रांनो फायनली आत्ती त्यांना सोडून आली. आता चाललो तो घराकडं. आता ड्रायव्हर झालाय चेंज. ड्रायव्हिंग आता आली माझ्याकडं. आज छोटा बसणार गप कडला. मित्रांनो तशी गाडी चालवायला येत नाही मला.
पण 4 व्हीलरचं पण लायसन काढलोय. कसं तर असं चालू होते वरच्यावर. हे आदमी बघा झाला रिलॅक्स. भावना अर्धी कटची का असं ना गाडी कशी बी होऊ दे पळवायची परत जोरात. अर्धी कच्ची होऊ दे नाही तर परफेक्ट येऊ दे. छोट्या वेळापेक्षा जोरात गाडी पळवली विषय संपला. मित्रांनो, याला मी गाडी शिकवण्याचा प्रयत्न करतोय तर हाच मला शिकवतोय. अवघड आहे. मित्रांनो गाडी निम्म्या अर्धी काही ना छोट्या वेळेला घरापाशी आणले बघा. कस तर असू दे. त्याची हार्टबीट अशी जरा ओव्हरफ्लो झाली असतील. गाडी 100 क्रॉस जेव्हा चालली होती तेव्हा पण चालायचं तेवढं काही विषय नाही एवढा. बाय गाईज. तर हे गाईज ट्रिप कंप्लीट करून आले बघा घरापाशी. स्कूटी आणून लावलं दारात. आता जेवण तर केले मग अशी. आता व्लॉग एडिटिंग करणार आहे आणि झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.